वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम यामधले इंटरनल जेनायटल ऑर्गन्स आणि एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्स हा भाग कंप्लीट केला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकल दॅट इज मेन्शुरल सायकल हा भाग पाहायचा आहे. मेन्शुरल सायकल इज ऑल्सो कॉल्ड ॲज ओव्हॅरियन सायकल. Menstrual cycle is a characteristic feature of primates including humans. जो काही प्रायमॅटा ग्रुप येईल त्यामध्ये ह्युमन्समध्ये सुद्धा ओव्हॅरियन सायकल किंवा मेन्शुरल सायकल आपल्याला पाहायला मिळते. These are cyclic changes occurring in ovaries and uterus. आता ही जी मेन्शुरल सायकल आहे किंवा ओव्हॅरियन सायकल आहे यामध्ये पर मंथ किंवा इन अ पर्टिक्युलर मॅनर सायक्लिक चेंजेस होत असतात. कोणत्या पार्टमध्ये? ओव्हरी आणि युटेरस ह्या जे दोन ऑर्गन्स आहेत यांच्यामध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळतात आणि त्या चेंजेसला किंवा त्या सायक्लिक चेंजेसला मेन्शुरल सायकल असं म्हणतात. मेन्शुरल सायकल टेक्स प्लेस अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ गोनॅडोट्रोपिन्स अँड ओव्हॅरियन हॉर्मोन्स रिस्पेक्टिव्हली. ही जी मेन्शुरल सायकल आहे ही गोनॅडोट्रोपिन्स म्हणजे फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि ल्युटेनायझिंग हॉर्मोन आणि ओव्हॅरियन हॉर्मोन्स म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या 4 हॉर्मोन्सच्या कंट्रोलमध्ये असते. द सायकल इज रिपीटेड अप्रॉक्सिमेटली आफ्टर 28 डेज. सायकल ही 28 डेजला किंवा एका मंथला रिपीट केली जात असते. इन द मिडल ऑफ ईच सायकल एग इज रिलीज्ड. या सायकलच्या मिडलला म्हणजे ऑन द 14th डे ऑफ द सायकल एग जो आहे हा ग्राफियन फॉलिकलमधून रिलीज केला जातो किंवा ओव्ह्युलेशन होत असते. इन एव्हरी सायकल एग इज रिलीज्ड अल्टरनेटली फ्रॉम वन ऑफ द 2 ओव्हरीज. प्रत्येक महिन्यामध्ये जो एग रिलीज केला जातो हा अल्टरनेटली पहिल्यांदा एका वेळेस जर राईट ओव्हरीकडून रिलीज झाला असेल तर पुढच्या वेळेस लेफ्ट ओव्हरीमधून एग हा रिलीज केला जातो. The cycle is divided into 4 phases: menstrual phase, proliferative phase, ovulatory phase आणि secretory phase. या 4 फेजेसमध्ये ही सायकल कंप्लीट केली जात असते. तर पहिली फेज बघू, दॅट इज मेन्शुरल फेज. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लिडिंग फेज. या फेजमध्ये ब्लड फ्लो असतो किंवा ब्लिडिंग होत असते, रक्तस्राव होत असतो, म्हणून या फेजला ब्लिडिंग फेज असंही म्हणतात. फर्स्ट डे ऑफ मेन्शुरल सायकल स्टार्ट विथ फर्स्ट डे ऑफ मेन्शुरल फेज. सायकलचा जो पहिला दिवस आहे तो म्हणजेच मेन्शुरल फेजचा किंवा ब्लिडिंग फेजचा पहिला दिवस. इट स्टार्ट विथ मेन्सेस ऑर लॉस ऑफ ब्लड. मेन्शुरल फेज ही कशी स्टार्ट होते? विथ द लॉस ऑफ ब्लड, ज्याला मेन्सेस असं म्हणतात. अँड द लॉस ऑफ ब्लड इज नियर अबाउट 45 to 100 ml ऑफ ब्लड. या फेजमध्ये जो ब्लड लॉस होतो हा साधारणतः 45 ml to 100 ml इतका होत असतो. ड्युरेशन, द फेज लास्ट फॉर 5 days और अप्रॉक्सिमेटली 3 to 7 days. मेन्शुरल फेज ही फेज किती कालावधीसाठी आहे? सुरुवातीचे 5 दिवस. आणि याच्यामध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतात. कुणामध्ये 3 दिवस असू शकते तर कुणामध्ये 7 दिवसांपर्यंतही ब्लिडिंग होऊ शकते. नाव चेंजेस इन युटेरस. आता बघा, हे जे सायक्लिक चेंजेस आहेत हे दोन्ही ऑर्गनमध्ये होत असतात. ओव्हरीमध्ये पण होत असतात आणि युटेरसमध्ये पण होत असतात. त्यामुळे आपल्याला दोन्हीकडचे चेंजेस बघायचे आहेत. तर पहिले पाहू चेंजेस इन युटेरस. व्हेन ओव्ह्युलेटेड एग इज नॉट फर्टिलाइज्ड. आता बघा, जेव्हा अगोदरच्या सायकलमध्ये रिलीज झालेला जो एग आहे हा फर्टाईल झालेला नाही. सो देअर इज सडन डिक्रीज इन द लेवल ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन फ्रॉम ओव्हरी. फर्टिलायझेशन न झाल्यामुळं ओव्हरीकडून तयार झालेले जे काही इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन होते त्यांची लेवल ही काय होते? सडन कमी होते. अँड दॅट कॉजेस इन्क्रीज इन लेवल ऑफ प्रोस्टाग्लॅन्डिन्स. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सची लेवल अचानक कमी झाल्यामुळं प्रोस्टाग्लॅन्डिन्स नावाचे जे काही घटक आहेत त्यांची लेवल वाढते.
अँड इन्क्रीज इन प्रोस्टाग्लॅन्डिन कॉजेस शेडिंग ऑफ एंडोमेट्रियम. शेडिंग म्हणजे डिजनरेट होणे. प्रोस्टाग्लॅन्डिनची लेवल वाढल्यामुळे काय झालं, एंडोमेट्रियम जो आहे हा डिजनरेट होतो अँड दॅट इज एंडोमेट्रियम ब्रेक्स डाऊन अँड ब्लिडिंग ऑकर. एंडोमेट्रियल ही जी लेअर आहे ही काय होते, कंप्लीट ब्रेक होते, डिस्ट्रॉय होते आणि डिस्ट्रॉय झालेलं सगळं जे मटेरियल आहे हे वजायनाच्या द्वारे बाहेर पडते इन द फॉर्म ऑफ ब्लिडिंग. कारण एंडोमेट्रियम ही जी लेअर आहे ही कंप्लीट व्हॅस्क्युलराइज्ड, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की जास्त ब्लड सप्लाय त्या ठिकाणी असतो आणि त्यामुळं जेव्हा ही लेअर डिस्ट्रॉय होते, ब्रेक होते, तेव्हा ब्लिडिंग ही फेज आपल्याला पाहायला मिळते, ब्लिडिंग होत असते. व्हॉट आर द कंटेंट्स ऑफ ब्लड फ्लो. आता ही जी ब्लिडिंग होते तर ह्या ब्लिडिंगमधून काय काय घटक हे बाहेर पडत असतात, तर दॅट इज ब्लड, देन टिश्यू फ्लुइड, म्युकस, एंडोमेट्रियल लायनिंग आणि अनफर्टिलाइज्ड ओव्हम. त्या ठिकाणी जे जमा झालेलं ब्लड आहे, टिश्यू फ्लुइड आहेत किंवा म्युकस आहे, एंडोमेट्रियलची इनर लायनिंग आहे आणि महत्त्वाचं फर्टिलायझेशन न झालेला ओव्हम, अनफर्टिलाइज्ड ओव्हम, हे सगळे घटक त्या ब्लिडिंगमधून किंवा त्या ब्लड फ्लोमधून बाहेर पडत असतात. धिस फेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज फ्युनेरल ऑफ अनफर्टिलाइज्ड एग. फ्युनेरल म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, अंत्यविधी. मग आता इथं व्हायलं आहे काय की जे फर्टिलायझेशन झालेलं नाही त्यामुळे जो अनफर्टिलाइज्ड एग आहे तो बाहेर टाकणं आवश्यक आहे आणि म्हणून या फेजला फ्युनेरल असं म्हणतात. ऑल ब्लड इज डिस्चार्ज्ड थ्रू व्हजायना. आता हे जे एंडोमेट्रियममधलं ब्लड आहे हे बाहेर कोणत्या मार्गाने पडेल, दॅट इज थ्रू द व्हजायना. द डिस्चार्ज कंटिन्यू फॉर ॲव्हरेज ऑफ 5 days. हा जो डिस्चार्ज आहे, हा जो ब्लड फ्लो आहे हा साधारणतः 5 दिवस होत असतो. द ब्लड डज नॉट क्लॉट ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फायब्रिनोलायसिन. आता रुटीनली आपण पाहतो जेव्हा आपल्याला कुठं मार लागला आणि ब्लिडिंग होते, रक्तस्राव होतो, तेव्हा ते रक्त काही मिनिटातच गोठते, क्लॉटिंगची प्रोसेस होते, बरोबर आहे. परंतु हे जे ब्लड आहे एंडोमेट्रियमच्या शेडिंगमुळे जे काही ब्लिडिंग होत आहे तर हे ब्लड जेव्हा बाहेर पडते तेव्हा ते क्लॉट व्हायला पाहिजे, परंतु ते होत नाही. का होत नाही, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फायब्रिनोलायसिन. हा जो घटक आहे यामुळं ब्लिडिंग होत असते. एंडोमेट्रियल थिकनेस इज नाऊ ओनली 1 millimeter. एंडोमेट्रियमची जी थिकनेस आहे, इनर लेअरची जी थिकनेस आहे ही फक्त आता किती शिल्लक राहते, 1 millimeter. हे झाले युटरसमधले चेंजेस. आता पाहू चेंजेस इन ओव्हरी. ड्युरिंग दीज 5 days मेनी प्रीमॉर्डियल फॉलिकल्स डेव्हलप इंटू प्रायमरी अँड सेकंडरी फॉलिकल्स अंडर इन्फ्लुएन्स ऑफ फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन दॅट इज FSH. आता ह्या 5 दिवसामध्ये जसं प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनची लेवल कमी होत राहते तशी FSHची लेवल ही वाढायला लागते आणि जे प्रीमॉर्डियल फॉलिकल्स ओव्हरीमध्ये प्रेझेंट आहेत, साधारणतः ॲट द एज ऑफ प्युबर्टी 40,000 प्रीमॉर्डियल फॉलिकल्स हे प्रेझेंट असतात. तर त्यापैकी काही हे प्रायमरी आणि सेकंडरी फॉलिकल्समध्ये डेव्हलप व्हायला चालू लागतात अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ हॉर्मोन FSH, फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. त्याचं नावच आहे फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग, म्हणजे तो काय करेल, जे प्रीमॉर्डियल फॉलिकल्स आहेत त्यांची डेव्हलपमेंट करेल, त्यांना स्टिम्युलेट करेल. दीज आर द चेंजेस इन ओव्हरी. ओव्हरीमध्ये फक्त काय आहे, फॉलिकल्स तयार व्हायलेत. युटरसमध्ये मात्र काय झालं आहे, अगोदरच्या सायकलचा जो एग होता तो फर्टिलायझेशन न झाल्यामुळं एंडोमेट्रियमची शेडिंग व्हायली आणि ब्लड फ्लो किंवा ब्लिडिंग व्हायली. दॅट इज मेन्शुरल फेज. सेकंड बघूत आता, प्रोलिफरेटिव्ह फेज. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फॉलिक्युलर फेज ऑर ऑल्सो कॉल्ड ॲज पोस्ट मेन्शुरल फेज. आता प्रोलिफरेटिव्ह फेज का म्हणतात, कारण यामध्ये जे काही फॉलिकल्स आहेत त्यांची ग्रोथ होते म्हणून प्रोलिफरेटिव्ह फेज. यालाच फॉलिक्युलर फेज असं म्हणतात कारण या फेजमध्ये ग्राफियन फॉलिकल हा तयार होतो आणि यालाच पोस्ट मेन्शुरल फेज असं म्हणतात कारण मेन्शुरल फेजच्या नंतर येणारी ही फेज आहे. ड्युरेशन ऑफ द फेज इज फ्रॉम 5th day टू द 13th day ऑफ द मेन्शुरल सायकल. आता सायकल आपण सांगितली 28 दिवसाची आहे, तर त्यापैकी 5 दिवस हे मेन्शुरल फेजचे होते. ते आता पुढून 5 ते 13 म्हणजे साधारणतः 8 दिवस जे आहेत हे प्रोलिफरेटिव्ह फेजचे आहेत. मग बघू
ओव्हरीमध्ये काय काय बदल होतात? चेंजेस इन ओव्हरी. द स्टिम्युलेशन फॉर प्रोलिफरेशन ऑफ न्यू फॉलिकल इज इन्फ्लुएन्स्ड बाय FSH अँड दॅट इज स्टिम्युलेटेड बाय गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन. आत्ताच आपण पाहिलं होतं की फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्सच्या इन्फ्लुएन्समुळं जे काही प्रिमॉर्डियल फॉलिकल्स आहेत त्यांची ग्रोथ होते आणि हा जो फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आहे हा गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन्सच्या कंट्रोलमध्ये असतो. आउट ऑफ मेनी नियर अबाउट 6 to 12 सेकंडरी फॉलिकल्स त्या ठिकाणी आहेत, तर ओनली वन ऑफ देम डेव्हलप इंटू ग्राफियन फॉलिकल. जे 6 ते 12 सेकंडरी फॉलिकल्स त्या ठिकाणी डेव्हलप व्हायलेत, तर त्यापैकी सगळेच्या सगळे ग्राफियन फॉलिकलमध्ये कन्व्हर्ट होत नाहीत. फक्त एकच सेकंडरी फॉलिकल हा ग्राफियन फॉलिकलमध्ये रूपांतरित होतो. रिमेनिंग फॉलिकल्स डिजेनरेट. मग बाकीच्यांचं काय होतं आहे? दे गेट डिजेनरेटेड अँड द प्रोसेस ऑफ डिजेनरेशन इज कॉल्ड ॲज ॲट्रेझिया. डेव्हलपिंग सेकंडरी फॉलिकल सिक्रेट इस्ट्रोजन हार्मोन. आपण पाहिलं होतं TS ऑफ ओव्हरीमध्ये हा जो सेकंडरी फॉलिकल तयार होतो तेव्हा त्यावर नंबर ऑफ ग्रॅन्युलोसा सेल फॉलिक्युलर सेलची वाढ होत राहते आणि ह्या ज्या सेल्स आहेत यांच्याद्वारे हा सेकंडरी फॉलिकल इस्ट्रोजन हार्मोन्सची निर्मिती करतो. ठीक आहे. म्हणजे मागच्या फेजमध्ये काय झालं होतं? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनच्या लेवल ह्या सडन कमी झाल्या. तर आता पुन्हा काय व्हायलं आहे? ग्राफियन फॉलिकल जसा तयार होत राहतो तसं इस्ट्रोजनची लेवल ही वाढलेली पाहायला मिळते. नाव चेंजेस इन युटेरस. ड्यू टू इन्क्रीजिंग लेवल ऑफ इस्ट्रोजन एंडोमेट्रियम बिगिन्स टू रिजनरेट. मेन्स्युरल फेजमध्ये एंडोमेट्रियमचं सगळं डिजनरेशन झालं होतं, तर आता या फेजमध्ये इस्ट्रोजन हॉर्मोन्सच्या सिक्रेशनमुळं एंडोमेट्रियमची लेअर ही पुन्हा आता ग्रो व्हायला चालू होते, तिचं रिजनरेशन होतं आहे. मग त्यामध्ये काय काय होतं आहे? फॉर्मेशन ऑफ एंडोमेट्रियल सेल्स, एंडोमेट्रियल ऑर युटेराइन ग्लँड्स अँड नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल्स हे सगळं आता पुन्हा नव्याने ग्रोथ व्हायला लागते. आता रिजनरेशन झालं आहे, एंडोमेट्रियलच्या सेल्स वाढल्या, त्यामुळे थिकनेस ऑफ एंडोमेट्रियम इज अप टू 3 to 5 मिलीमीटर. एंडोमेट्रियमची थिकनेस किती झाली? 3 ते 5 मिलीमीटर. मेन्स्युरल फेजमध्ये ती किती होती? कमी झाली होती, 1 मिलीमीटर होती. आता इस्ट्रोजनच्या प्रभावामुळे पुन्हा इथं ग्रोथ चालू झाली आणि थिकनेस झाली 3 to 5 मिलीमीटर. दिस इज प्रोलिफरेटिव्ह फेज. थर्ड फेज इज ओव्ह्युलेटरी फेज. इट इज शॉर्टेस्ट फेज ऑफ मेन्स्युरल सायकल. सगळ्यात छोटी फेज आहे. इट ऑकर्स ऑन 14th डे ऑफ सायकल. 14व्या दिवशी. बघा, मेन्स्युरल फेजचे ड्युरेशन 5 दिवस होते. प्रोलिफरेटिव्ह फेज 8 दिवस म्हणजे 5 ते 13 दिवस. तर आता जो 14वा दिवस येईल सायकलचा त्या दिवशी ओव्ह्युलेशन होत असते. आता काय होतं? इट इन्व्हॉल्व्स रप्चरिंग ऑफ मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल अँड रिलीज ऑफ ओव्हम दॅट इज सेकंडरी oocyte इन द पेल्विक कॅव्हिटी. हा जो ग्राफियन फॉलिकल आता मॅच्युअर झाला आहे, डेव्हलप झाला आहे, तो काय होतो? फुटतो. आणि तो फुटल्यामुळं त्यामध्ये असणारा जो सेकंडरी oocyte किंवा ओव्हम आहे किंवा एग आहे हा पेल्विक कॅव्हिटीमध्ये रिलीज केला जातो. दॅट इज ओव्ह्युलेशन. रॅपिड सिक्रेशन ऑफ ल्युटेनायझिंग हॉर्मोन कॉजेस रप्चरिंग ऑफ ग्राफियन फॉलिकल. आता मागच्या फेजपर्यंत आपण पाहिलं की FSHची लेवल वाढलेली आहे, इस्ट्रोजनची लेवल वाढलेली आहे. परंतु ओव्ह्युलेटरी फेजसाठी 14व्या दिवशी अचानक ल्युटेनायझिंग हॉर्मोन हा सडन इन्क्रीज होतो आणि तो इन्क्रीज झाल्यामुळं ग्राफियन फॉलिकल हा रप्चर होतो. समटाईम्स देअर मे बी ॲबडॉमिनल पेन. काही वेळेस ओव्ह्युलेशन होत असताना ॲबडॉमिनल पेन हे लक्षण पाहायला मिळते. चौथी फेज आहे सिक्रेटरी फेज और ल्युटियल फेज. इट इज लॉंगेस्ट फेज. बघा, ओव्ह्युलेटरी फेज ही शॉर्टेस्ट होती, तर सिक्रेटरी फेज ही लॉंगेस्ट फेज आहे, साधारणतः 14 दिवसांची आहे. ड्युरेशन किती ते किती दिवस आहे? फ्रॉम 15th डे टू 28th डे ऑफ द सायकल. 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन झालं आहे, तर 15व्या दिवसापासून 28 दिवसापर्यंत किंवा नवीन सायकल होईपर्यंत सिक्रेटरी फेज किंवा ल्युटियल फेजचा कालावधी असतो. इट लाईज बिटवीन ओव्ह्युलेशन अँड नेक्स्ट मेन्सेस. कुठून कुठपर्यंत? ओव्ह्युलेशनपासून
पुढची जी नवीन सायकल आहे तोपर्यंत ल्युटियल फेज ही चालत असते. बघू चेंजेस इन ओव्हरी. आफ्टर ओव्ह्युलेशन, आता ओव्ह्युलेशन झालेलं आहे ओव्ह्युलेटरी फेजमध्ये, रिमेनिंग टिश्यूज ऑफ ग्राफियन फॉलिकल दे ट्रान्सफॉर्म इंटू कॉर्पस ल्युटियम अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटेनायझिंग हॉर्मोन. ओव्ह्युलेटरी फेज ही ल्युटेनायझिंग हॉर्मोनच्या कंट्रोलमध्ये झाली. ओव्ह्युलेशन झालं आहे म्हणजे ग्राफियन फॉलिकल हा रप्चर झाला, ओव्हम हा बाहेर पडला. आता ग्राफियन फॉलिकलच्या ज्या रिमेनिंग सेल्स आहेत या कॉर्पस ल्युटियम नावाच्या घटकामध्ये कन्व्हर्ट होतात. टीएस ऑफ ओव्हरीमध्ये आपण पाहिलं होतं फिगरमध्ये की कॉर्टेक्स रिजनमध्ये आधी ग्राफियन फॉलिकल तयार होतो, तो रप्चर होतो आणि त्यानंतर जे रिमेनिंग सेल्सचं रूपांतर कशात होते, कॉर्पस ल्युटियम. द कॉर्पस ल्युटियम ॲक्ट ॲज टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड. इट सिक्रेट प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन हॉर्मोन. या कॉर्पस ल्युटियमद्वारे कोणते हॉर्मोन तयार होतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. बघा इतक्या वेळ फक्त इस्ट्रोजन हॉर्मोन होता, आता ओव्हरीद्वारे कॉर्पस ल्युटियमद्वारे कोणता हॉर्मोन वाढला आहे, प्रोजेस्टेरॉन. द ओव्ह्युलेटेड एग इट मे बी फर्टिलाइज्ड विदिन 24 hours. आता रिलीज झालेला हा जो ओव्हम आहे हा काय होईल, फिम्ब्री जे आहेत फॅलोपियन ट्यूबच्या त्यांच्याद्वारे तो अट्रॅक्ट केला जातो आणि हा एग आता ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूबमध्ये एंट्री करतो. यावेळेस जर त्या ठिकाणी स्पर्म्स अवेलेबल असतील तर विदिन 24 hours फर्टिलायझेशन हे कंप्लीट केल्या जाते. परंतु जर स्पर्म्स नसतील तर त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होणार नाही. इन द ॲब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन न झाल्यामुळं कॉर्पस ल्युटियम कॅन सर्वाईव्ह अप टू 2 weeks. हा कॉर्पस ल्युटियम साधारणतः 2 आठवडे सर्वाईव्ह राहतो, ॲक्टिव्ह राहतो. अँड डिजेनरेट इंटू अ व्हाईट स्कार कॉल्ड ॲज कॉर्पस अल्बिकन्स. बघा काय म्हणलं की ओव्ह्युलेशन झालं 14व्या दिवशी, फर्टिलायझेशन होईल एका दिवसात 24 hours, म्हणजे साधारणतः 15व्या दिवशी फर्टिलायझेशन होणं अपेक्षित आहे. परंतु तसं न जरी झालं तरी हा जो तयार झालेला कॉर्पस ल्युटियम आहे 14व्या दिवशी तयार झालेला, हा 2 आठवडे ॲक्टिव्ह राहतो, म्हणजे साधारणतः 28 दिवस जे आहेत सायकलचे तोपर्यंत तो ॲक्टिव्ह राहतो. आणि त्यानंतर जर फर्टिलायझेशन झालेलं नसेल तर तो डिजेनरेट होतो आणि त्याचं रूपांतर हे कॉर्पस अल्बिकन्समध्ये होत असते. कॉर्पस ल्युटियम रिलीजेस. कॉर्पस ल्युटियमद्वारे कोणकोणते हॉर्मोन तयार होतात, प्रोजेस्टेरॉन, स्मॉल अमाऊंट ऑफ इस्ट्रोजन आणि आणखी एक घटक आहे दॅट इज इनहिबिन. चेंजेस इन युटेरस. आता हे ओव्हरीमधले बदल पाहिले तर युटेरसमध्ये काय व्हायलं आहे, अंडर इन्फ्लुएन्स ऑफ हॉर्मोन्स ऑफ कॉर्पस ल्युटियम endometrial glands grows, they become coiled and they start uterine secretion. इतके वेळ इस्ट्रोजन हॉर्मोन्सच्या कंट्रोलमुळं एंडोमेट्रियमची थिकनेस वाढू लागली, एंडोमेट्रियमच्या सेल्स, त्या ठिकाणचे टिश्यू, ब्लड व्हेसल्स यांची वाढ होऊ लागली. आता प्रोजेस्टेरॉन हॉर्मोनसुद्धा या ठिकाणी त्याची ॲक्टिव्हिटी चालू करते आणि त्यामुळे एंडोमेट्रियमची ग्रोथ होते, त्या ठिकाणी युटेराइन सिक्रेशन्स हे सिक्रेट केली जात असतात. एंडोमेट्रियम बिकम्स मोर व्हॅस्क्युलराइज्ड अँड द थिकनेस ऑफ एंडोमेट्रियम इज अप टू 8 to 10 millimeter. आता बघा एंडोमेट्रियमची थिकनेस ही वाढवलेली आहे. ॲक्च्युली कॉर्पस ल्युटियमद्वारे तयार होणारा जे प्रोजेस्टेरॉन आहे याच्याद्वारे फर्टिलायझेशन जर झालं तर त्या झायगोटला इम्प्लांटेशनला चान्स मिळावा, त्याची ग्रोथ व्हावी, म्हणून एंडोमेट्रियमची थिकनेस ही वाढवली जाते. त्या ठिकाणी ब्लड व्हेसल्स वाढवल्या जातात, युटेराइन सिक्रेशन्स हे वाढवले जातात. म्हणजे एकंदरीत झायगोटसाठी बेड तयार करण्याचं काम हा प्रोजेस्टेरॉन करत असतो आणि म्हणूनच प्रोजेस्टेरॉनला प्रेग्नन्सी हॉर्मोन असं सुद्धा म्हणतात. बरं, मग आता हे फर्टिलायझेशन होण्यासाठी केलेली तयारी आहे. परंतु जर फर्टिलायझेशन झालं नाही तर कॉर्पस ल्युटियम हा कशामध्ये कन्वर्ट व्हायला, कॉर्पस अल्बिकन्समध्ये कन्वर्ट होतात. आता याच वेळेला काय चालू आहे, इनहिबिन स्टॉप सिक्रेशन ऑफ FSH.
इनहिबिन जो तयार होतो 14व्या दिवशीपासून कॉर्पस ल्युटियमद्वारे, तो काय करतो, FSHची लेवल कमी करतो. का? कारण FSH जर सिक्रेट राहिला तर ओव्हरीमध्ये आणखी सेकंडरी फॉलिकल्स किंवा ग्राफियन फॉलिकल हे तयार केले जातील आणि ते होऊ नयेत म्हणून इनहिबिन FSHचे सिक्रेशन्स हे कमी करतो. दीज चेंजेस आर नेसेसरी फॉर फर्टिलायझेशन अँड इम्प्लांटेशन. हे चेंजेस कशासाठी आवश्यक आहेत सगळे? फर्टिलायझेशन आणि इम्प्लांटेशन. जसं आपण पाहिलं की प्रोजेस्टेरॉन हा एंडोमेट्रियमची थिकनेस वाढवतो. व्हॉट इज द पर्पज? इम्प्लांटेशनसाठी. परंतु जर ह्या फर्टिलायझेशन झालं नाही तर कॉर्पस ल्युटियम जो 2 आठवड्यापर्यंत ॲक्टिव्ह होता तो सडन काय होतो, त्याची ॲक्टिव्हिटी कमी होते आणि ॲक्टिव्हिटी कमी झाल्यामुळं काय होते, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनची लेवल ही सडन कमी होते आणि आपल्याला माहीत आहे की त्यांची लेवल कमी झाली तर पुन्हा एंडोमेट्रियमची शेडिंग होते, ब्लिडिंग होते आणि नेक्स्ट मेन्स्युरल सायकल ही स्टार्ट होते. If fertilization occurs, embryo is implanted and there is secretion of human chorionic gonadotropin, that is HCG. आणि जर ह्या कालावधीत फर्टिलायझेशन हे कंप्लीट झालं आहे तर एम्ब्रिओ तयार होतो आणि ह्या एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन त्या एंडोमेट्रियममध्ये होतं आहे आणि नाव तिथे नवीन सिक्रेशन तयार होते, दॅट इज ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रॉपिन. Human chorionic gonadotropin extend the life of corpus luteum and stimulate secretory activity. मग ह्याची काय ॲक्टिव्हिटी आहे? ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रॉपिन हा कॉर्पस ल्युटियमला स्टिम्युलेट करतो. का? कारण कॉर्पस ल्युटियम हा 2च आठवडे ॲक्टिव्ह राहणारा घटक आहे, परंतु त्याच्याद्वारे प्रोजेस्टेरॉन हे आवश्यक आहे. त्यामुळं हा ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रॉपिन कॉर्पस ल्युटियमला त्याची लाईफ वाढवतो. त्यामुळे कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन तयार करतं आहे आणि त्यामुळं एंडोमेट्रियमची थिकनेस ही वाढते, एम्ब्रिओचं न्यूट्रिशन हे चांगल्या प्रकारे होत असते. प्रेझेन्स ऑफ ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रॉपिन इन मॅटर्नल ब्लड अँड युरिन इज अन इंडिकेटर ऑफ प्रेग्नन्सी. आता HCGची ही लेवल वाढते त्यामुळं मॅटर्नल म्हणजे मदरच्या ब्लडमध्ये सुद्धा ही लेवल वाढते आणि ही वाढलेल्या लेवलमुळं युरिनमध्ये सुद्धा ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रॉपिन हे रिलीज केलं जातं आहे अँड दॅट इज द इंडिकेटर ऑफ प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी राहिलेली आहे हे ओळखण्याचं पहिलं जे महत्त्वाचं साधन आहे दॅट इज द प्रेझेन्स ऑफ HCG इन मॅटर्नल ब्लड अँड युरिन. आपण जे प्रेग्नन्सी टेस्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर त्यामध्ये ज्या किट मिळतात त्या किटमध्ये सुद्धा हे अँटी ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रॉपिन घटक असतो की जो त्या सॅम्पलवर टाकला की त्याच्यामध्ये ॲक्शन होते आणि आपल्याला इंडिकेटिव्ह कलर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अँड इन द ॲब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन नेक्स्ट मेन्स्युरल सायकल बिगिन्स. आणि हे बरोबर आहे की फर्टिलायझेशन झालं नाही तर कॉर्पस ल्युटियमची ग्रोथ ही काय होते, फक्त 2 आठवडे होऊन नंतर ती थांबते. ती थांबल्यामुळं प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजनची लेवल सडन कमी होते. त्यांची लेवल कमी झाली की प्रोस्टाग्लॅन्डिनची लेवल वाढते. प्रोस्टाग्लॅन्डिनची लेवल वाढली की एंडोमेट्रियम काय होतो, ब्रेक होतो. सगळं ब्लड जे आहे हे त्या ठिकाणाहून डिस्चार्ज केलं जातं इन द फॉर्म ऑफ ब्लिडिंग थ्रू व्हजायना अँड द सायकल गोज ऑन. आणि अशा पद्धतीने सायक्लिक चेंजेस होत राहतात. परत मेन्स्युरल फेज, परत प्रोलिफरेटिव्ह फेज, परत ओव्ह्युलेटरी आणि नंतर ल्युटियल फेज. या पद्धतीने सायक्लिक चेंजेस हे होत राहतात आणि म्हणून या सायकलला ओव्हॅरियन सायकल किंवा मेन्स्युरल सायकल अशी म्हणतात. जर प्रेग्नन्सी राहिली तर मेन्स्युरल फेज येईल का? येणार नाही, कारण कॉर्पस ल्युटियम हा सर्वाईव्ह आहे. प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजनची लेवल ह्या वाढलेल्या आहेत त्यामुळे एंडोमेट्रियम शेडिंग हे होत नाही आणि त्यामुळे ॲब्सेन्स ऑफ मेन्सेस इज ऑल्सो द फर्स्ट इंडिकेटर ऑफ प्रेग्नन्सी. जसं HCG हॉर्मोन हा युरिनमध्ये पाहायला मिळतो तसं मेन्स्युरल सायकल ही त्या काळापुरती स्टॉप होत असते. सो दिस इज ऑल अबाउट द सायकल अँड 4 फेजेस. बघा या ठिकाणी डायग्राम आहे आणि या डायग्राममध्ये आपल्याला पहिल्यांदा डेज बघायचेत खाली, डे 0 to 28. मग फेजेस ऑफ सायकलमध्ये पहिले 5 दिवस मेन्स्युरल फेज, 5 ते 14 दिवस प्रोलिफरेटिव्ह फेज, 14व्या दिवशी ओव्ह्युलेटरी फेज
आणि 14 ते 28 सिक्रेटरी किंवा ल्युटियल फेज. नंतर युटेरसमधले चेंजेस बघा. मेन्स्ट्रुअलच्या पहिल्या दिवशी, सायकलच्या पहिल्या दिवशी युटेरसची थिकनेस ही जास्त आहे आणि 5व्या दिवशी सगळं ब्लड, एंडोमेट्रियल सेल्स ह्या डिस्चार्ज झाल्यामुळं त्याची थिकनेस कमी व्हायली, 1 मिलीमीटरपर्यंत थिकनेस येते आणि त्यामुळे 5व्या दिवशी ही थिकनेस काय झालेली आहे, कमी झालेली आहे. त्यानंतर पुन्हा प्रोलिफरेटिव्ह फेजमध्ये सेकंडरी फॉलिकलद्वारे इस्ट्रोजन तयार होते, त्याच्यामुळे हळूहळू एंडोमेट्रियमची थिकनेस वाढत जाते. सिक्रेटरी फेजमध्ये कॉर्पस ल्युटियमद्वारे प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन तयार केला जातो, त्याच्यामुळे परत एंडोमेट्रियमची थिकनेस ही वाढते. साधारणतः ती 8 मिलीमीटरपर्यंत 28व्या दिवशी आपल्याला पाहायला मिळते. ओव्हॅरियन हॉर्मोन्स जर विचार केला तर ओव्हॅरियनद्वारे 2 हॉर्मोन तयार होतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. तर त्यापैकी मेन्स्ट्रुअल फेजमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल ही कमी असते आणि ती कमी झाल्यामुळेच मेन्सेस येत असतात. नंतर प्रोलिफरेटिव्ह फेजमध्ये जसं सेकंडरी फॉलिकल तयार होतो तसं इस्ट्रोजनची लेवल वाढते बघा. लाल कलरचा जो ॲरो आहे तो वाढतो. ब्ल्यू कलरचा प्रोजेस्टेरॉन त्या ठिकाणी वाढत नाही, कारण त्या ठिकाणी सेकंडरी फॉलिकल हा प्रोजेस्टेरॉन तयार करत नाही. मग 14व्या दिवशी सडन काय होतं आहे की ओव्ह्युलेशन होतं आहे आणि त्यानंतर कॉर्पस ल्युटियम तयार होतो, जो कॉर्पस ल्युटियम नंतर सिक्रेटरी फेजमध्ये प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन जास्त तयार करतो. त्याच्यामुळं नंतरच्या सिक्रेटरी फेजमध्ये ब्ल्यू कलर प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढलेली आहे, रेड कलर इस्ट्रोजनची लेवल तुलनेने कमी आहे. आणि ते सडन कमी कोणत्या दिवशी व्हायलेत, 28व्या दिवशी. दोन्ही हॉर्मोन सडन कमी व्हायलेत. नंतर आहे ओव्हॅरियन सायकल. ओव्हरीमध्ये काय काय चेंजेस व्हायलेत, तर मेन्स्ट्रुअल फेजमध्ये कुठलेही फॉलिकल्स तयार नाहीत. प्रोलिफरेटिव्ह फेजमध्ये फॉलिकल्स हे तयार होतात. नंबर ऑफ सेकंडरी फॉलिकल्सद्वारे एकच ग्राफियन फॉलिकल तयार केला जातो. नंतर 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं आहे बघा. ग्राफियन फॉलिकल रप्चर झाला आणि सेकंडरी oocyte, ओव्हम किंवा एग हा बाहेर पडला. नंतर सिक्रेटरी फेजमध्ये ओव्ह्युलेशन झालेला जो ग्राफियन फॉलिकल आहे त्याच्या रिमेनिंग सेल्सचं रूपांतर कॉर्पस ल्युटियममध्ये होतं आहे आणि पुढे तो कॉर्पस अल्बिकन्समध्ये कन्व्हर्ट होतो. हे आपल्याला ओव्हरीमध्ये पाहायला मिळते. तर गोनॅडोट्रॉपिन्स जे आहेत, जे पिट्युटरी ग्लँडद्वारे तयार होणारे हॉर्मोन्स आहेत, त्यांचं काम बघा. FSH जो आहे हा प्रोलिफरेटिव्ह फेजपर्यंत थोड्या लेवलला आहे आणि LH हा कमी आहे. परंतु ल्युटेनायझिंग हॉर्मोन हा सडन 14व्या दिवशी वाढतो, कारण त्याच्याद्वारे ओव्ह्युलेशन व्हायचं आहे. त्यावेळेस FSH हा कमीमध्ये आहे. आणि सिक्रेटरी फेजमध्ये FSH आणि LH दोन्ही हॉर्मोन्स हे कमी आहेत, कारण कॉर्पस ल्युटियमद्वारे इनहिबिन नावाचा जो घटक तयार होतो त्याच्याद्वारे FSHची लेवल ही कमी केल्या जाते. अँड दीज आर ऑल अबाउट द हॉर्मोन्स अँड द चेंजेस इन ओव्हरी अँड युटेरस इन द मेन्स्ट्रुअल सायकल. बरं, जर फर्टिलायझेशन झालं तर कॉर्पस ल्युटियम हा ॲक्टिव्ह राहतो, प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढलेली राहते, त्याच्यामुळे एंडोमेट्रियमचं शेडिंग होत नाही. आणि जर फर्टिलायझेशन झालं नाही तर इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनची लेवल सडन कमी होते आणि पुन्हा फर्स्ट डे ऑफ सायकल मेन्स्ट्रुअल फेजपासून ही सायकल रिपीट केल्या जात असते. महत्त्वाचा मुद्दा आहे, याच्यावर नंबर ऑफ टाइम्स क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्या फेजमध्ये कोणत्या हॉर्मोन्सचं महत्त्व आहे आणि युटेरस आणि ओव्हरीमध्ये काय काय चेंजेस होत आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, हिअर आर सम क्वेश्चन्स, सॉल्व देम. थँक यू.